ओके. सो स्टार्ट करू. सगळ्यात महत्वाचं काय? ओके. सर्वात महत्वाचं काय? राज्यघटना हा तुम्हाला माहिती आहे महत्वाचा विषय आहे. सो एमपीएससी बघा, यूपीएससी बघा, जर तुम्ही राज्यसेवेला गेला तर राज्यसेवेला ह्याचं वेटेज जर बघत असाल 150 मार्काचं आहे. ओके. सो मग 150 मार्काचं इथं आहे आणि तुम्ही कंबाईनचा जर विचार केला तर कंबाईनला इथं बघत असाल तर एक 10 ते 15 मार्काचा प्रश्न विचारले जातात. पण आपण ऍग्रीचा अभ्यास करतोय आणि ऍग्रीचा अभ्यास करत असताना आपल्याला पहिल्यांदा बघितलं पाहिजे की राज्यव्यवस्था जी आहे किंवा आपण म्हणू की आपली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचं वेटेज किती आहे. ओके. एकदा का आपल्याला राज्यघटनेचं वेटेज कळालं की मग कळतं की आपल्याला कोणत्या अँगलनं अभ्यास करायचा आहे. सो मग पहिल्यांदा आपण काय करतोय, राज्यघटनेचं आपल्या जे कृषी आहे त्या ऍग्रीकल्चरला किंवा त्या प्रिलियमला किती वेटेज आहे हे पहिल्यांदा त्याचा अभ्यास करू आणि त्यानंतर आपण पहिल्यांदा त्याचं एक आपण म्हणू की ओव्हरऑल बघितल्यानंतर म्हणजे त्याचा सिलेबस बघितल्यानंतर मग आपण बघू की राज्यघटनेच्या जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून किती प्रश्न विचारलेत आणि ते कसे प्रश्न विचारलेत. म्हणजे कसे प्रश्न जर आपण विचारले बघितलं तर आपल्याला कळते की डेप्थ किती जायला पाहिजे. आपण काय करतो, अभ्यास करतो आणि अभ्यास करत असताना आपण काय करत नाहीये की सिलेबस बघत नाहीये. ओके. सिलेबस बघत नाही त्यामुळे आपल्याला कळत नाही की कोणत्या अनुषंगाने अभ्यास करायला पाहिजे, कोणतं बुक रेफर करायला पाहिजे आणि त्या बुक मधले कोणते पॉईंट करायला पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ते पॉईंट किती महत्वाचा आहे, तो किती डीप मध्ये गेला पाहिजे, त्याच्यावरती आयोगाने प्रश्न कसे विचारलेत, जोपर्यंत आपल्याला कळणार नाहीये तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही की आपला अभ्यास होतोय. सो म्हणून आपण काय करतोय, पहिल्यांदा सिलेबस बघतोय आणि सिलेबस नुसार आम्हाला कोणते प्रश्न विचारलेत हे बघतोय. त्यानंतर आपण राज्यघटनेचा थोडासा ओव्हरलुक घेतोय की नेमकी राज्यघटना आहे काय. सो चला स्टार्ट करू की राज्यघटना म्हणजे काय आणि राज्यघटनेचा सिलेबस म्हणजे काय आणि सिलेबसवरचे प्रश्न कसे विचारलात. सो चला आपण स्टार्ट करू, बघू काय येतं त्या ह्याच्यामध्ये. ओके. सो फक्त काय केलं, ह्याचं मी एक स्क्रीनशॉट मारला आणि त्या स्क्रीनशॉट मध्ये आपल्याला दिसतं बघा, मराठी आहे, इंग्लिश आहे आणि आपल्याला इथं जर बघत असाल तर फक्त इथं तुम्ही जर चर्चा करत असाल तर आपलं इथं ही आहे, इथं फक्त भारतीय राज्यघटना या शब्दाचा फक्त उल्लेख केलाय. मी काय म्हणतोय, फक्त कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे, भारतीय राज्यघटना किंवा आपण म्हणू भारतीय राज्यव्यवस्था याच फक्त शब्दाचा वापर केलाय. आता कसं होतं माहितीये का, ज्यावेळी एमपीएससी डिटेलमध्ये सिलेबस देते कळतं, ज्यावेळी एमपीएससी तुम्ही राज्यसेवेला गेला तर राज्यसेवेला काय केलंय, एमपीएससीने डिटेलमध्ये सिलेबस दिलाय की आमचा पेपर नंबर 2 आहे, या 2 मध्ये हे पॉईंट आहेत आणि हे आपल्याला रेफर करायचंय. आपण काय करतोय, ते पॉईंट बघतोय आणि तशा रिलेटेड आपण काय करतोय, रेफरन्स बुक बघतोय आणि रेफरन्स बुक बघून आपण काय करतोय की त्या पद्धतीने आपण काय करतोय, स्टडी करतोय. पण इथं जर बघत असाल तर इथं फक्त काय होतंय, इथं फक्त भारतीय राज्यव्यवस्थाच हे फक्त दिलंय. मग आता आम्हाला इथं कन्फ्युजन होतंय की भारतीय राज्यव्यवस्था हा फक्त आम्हाला सिलेबस दिलाय, सिलेबस मध्ये फक्त एकच पॉईंट दिलाय. मग आम्हाला इथं कन्फ्युजन होते की आम्हाला कोणते पॉईंट वाचायला पाहिजेत, कोणता सिलेबस वाचायला पाहिजे किंवा सिलेबस मधले कोणते पॉईंट जे दिलेलेच नाहीयेत, मग आम्हाला कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे, मग त्या पुस्तकातलं कोणतं पॉईंट करायला पाहिजेत, मग त्याच्यावरती आयोगाने कसं प्रश्न विचारलात, हे थोडंसं कन्फ्युजन होतं आपल्या माइंडमध्ये. म्हणून आपण काय करतोय की भारतीय राज्यव्यवस्था जरी आम्हाला शब्द फक्त दिला असला, काय म्हणतोय, भारतीय राज्यव्यवस्था आम्हाला शब्द दिला गेला असला तर फक्त आपण काय करतोय की प्रश्न जे एमपीएससीने विचारलं की 2000 पासून तुम्ही बघत असाल, 2000 समथिंग आपण 12 पासून किंवा 13 पासून बघत असाल, ते आतापर्यंत प्रश्न कोणते विचारलात ते थोडंसं अनालिसिस आम्हाला केलं की मग आम्हाला कळतं की आम्हाला कोणते पॉईंट रेफर करायचे आहेत, कोणते बुक आम्हाला रेफर करायचंय. सो म्हणून आपण काय करतोय, जरी इथं पॉईंट आम्हाला भारतीय राज्यव्यवस्था हा दिला असला तरी आम्ही काय करतोय इथं की त्याचे प्रश्न बघतोय. एकदा का प्रश्न आम्हाला कळालं की प्रश्न बघितल्यानंतर आम्हाला कळतं की कोणतं बुक रेफर करायचंय आणि किती डेप्थ पर्यंत जायचं. तर चला बघू. आता आम्हाला फक्त कळालं की इथं फक्त तुम्हाला काय दिलंय की भारतीय राज्यव्यवस्था हाच पॉईंट दिलाय. त्या अनुषंगाने आपण बघू की प्रश्न कोणते विचारले गेलेत. सो आपण सगळेच प्रश्न बघत नाहीये, फक्त आपण काय करतोय, काही थोडे प्रश्न बघतोय. त्या थोड्या प्रश्नांना आम्हाला कळेल की नेमकं काय आमची राज्यव्यवस्था आहे आणि एमपीएससीने कशावरती त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. ओके. चला बघा, आता मी इथे एक ओव्हरऑल सांगतोय की म्हणजे आपण डायरेक्टली काय करतो, प्रश्न बघत नाहीये. म्हणजे काय, आता इथं बघा, इथे एक प्रश्न विचारलाय तुम्हाला एमपीएससी आपल्या कृषीमध्ये, संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते. बघा प्रश्न काय, ऍक्च्युली हा प्रश्न 2017ला प्रश्न विचारला, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीचा प्रश्न आहे, म्हणजे आता जवळचाच प्रश्न विचारलाय. म्हणजे संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचवले होते, असा प्रश्न आहे. तर कन्फ्युजन काय आहे,
एमपीएससी ला जर बघत असाल, कंबाईन बघत असाल, राज्यसेवेला जर बघत असाल, तर प्रश्न असा विचारला असता, काय म्हणतो बघा, प्रश्न असा विचारला असता की संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती केली गेली, असा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्डली विचारला असता, डायरेक्टली. ओके. किंवा असा प्रश्न विचारला असता, ही पद्धत, तात्पुरत्या अध्यक्षाची ही पद्धत आपण कोणत्या देशाकडून स्वीकारली, किंवा कोणत्या देशाकडून स्वीकारली, असा प्रश्न विचारतील. किंवा असा प्रश्न विचारतील की संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी किंवा उपाध्यक्षपदी कुणाची नियुक्ती केली होती, कळतं? इथं काय नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे तात्पुरत्या अध्यक्षाचा पण आपण काय केली, नियुक्ती. उपाध्यक्ष कोण होते असं विचार. पण इथं प्रश्न विचारलाय तो वेगळा. म्हणजे तुम्ही जर बघत असाल, एमपीएससी जी आहे ती एमपीएससी तुम्ही कंबाईनला गेलात, राज्यसेवेला गेलात, तर एक फ्रंटेजचे प्रश्न विचारतात. आणि ते फ्रंटेजचे प्रश्न आम्हाला कळतात की ते फ्रंटेजचे क्वेश्चन काय आहेत. पण इथं जर बघत असाल तर आम्हाला बॅकएंडचे क्वेश्चन विचारलं, बॅकएंडचे क्वेश्चन. म्हणजे आम्हाला काय करायला पाहिजे, हे तर माहितीच असलं पाहिजे की आमचं काय आहे, म्हणजे तुम्हाला अध्यक्ष माहितीच असले पाहिजेत. पण बॅकएंडचा प्रश्न विचारलाय की नाव कुणी सुचवले, हा प्रश्न विचारलाय. मग आम्ही अभ्यास करताना काय करतोय, आम्ही अभ्यास करताना फक्त बघतोय की 9 डिसेंबर 1946 ला कुणाची निवड केली आणि ते अध्यक्ष कोण होते आणि उपाध्यक्ष कोण होते हे आम्हाला विचारतात. पण त्यांचं नाव कुणी सुचवलं हे नाही बघितलं जात. म्हणजे आम्हाला काय करायला हवं, ज्यावेळी ऍग्रिकल्चरचा अभ्यास करतोय, आम्ही कृषीचा अभ्यास करतोय, त्यावेळी फ्रंटेजच्या तर गोष्टी माहितीच असल्या पाहिजेत, पण आम्हाला बॅकएंडच्या पण गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. आणि बॅकएंडचा आम्हाला केला की एखादा स्टडी केला की मग आमचे क्वेश्चन सुटतात, प्रिलियमचे क्वेश्चन सुटतात, हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण असं बनवू की राज्यसेवा आणि तुमची जी कंबाईन आहे, त्या कंबाईनच्या इथं जर बघायला गेला, आम्ही ऍग्रिकल्चरशी जर कम्पेअर केला, तर जे क्वेश्चन असतात ते पडद्यामागचे असतात, आपण म्हणायला वावगं ठरणार नाही. म्हणजे आम्हाला पडद्यामागचा अभ्यास करायला पाहिजे. आणि पडद्यामागचा अभ्यास केला की म्हणून आपण म्हणू की आमचा ऍग्रिकल्चरचा अभ्यास होतो, मग आपण प्रिलियम पास होतो. ठीक आहे. म्हणून मी इथे तुमच्या इथं स्लाइड आणली की 9 डिसेंबर 1946 ला आमची संविधान सभेची पहिली बैठक बनली आणि त्या पहिल्या बैठकीमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरती अध्यक्ष केली, निवड केली आपण असं म्हणतोय. आणि उपाध्यक्ष फ्रँकी अँथनी असं त्यांची उपाध्यक्ष आपण त्यांची नियुक्ती केली होती. पण नाव कुणी सुचवलं होतं, तर जेबी कृपलानी यांनी नाव सुचवलं होतं. पण हे पुस्तकात दिलेलं नाही ना बऱ्यापैकी कुठं. सो दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला कळत नाही. पण दिलेलं नाही असं नाहीये ना, दिलेलं नाही म्हणजे तो प्रश्न विचारणार नाही असं कुठं आहे, पुस्तकात दिलेलं नाहीये. पण आम्हाला प्रश्न माहिती असले पाहिजेत ना. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आम्हाला अभ्यास करायला हवा. मी फक्त काय करतोय, तुम्ही जर बघत असाल सर, तुम्ही म्हणा सर किती मार्काला प्रश्न विचारला जातात राज्यसेवेला, प्रिलियमला. ठीक आहे, प्रश्न विचारले जातात बघा, त्याचा रेशो जर बघत असाल तर 8 ते 9 प्रश्न विचारले जातात, समथिंग त्या रिलेटेड 7 ते 9 या दरम्यान प्रश्न विचारतील. म्हणजे कधी 7 विचारतील, कधी 8 विचारतील, कधी समथिंग 9 विचारतील, पण या दरम्यान प्रश्न विचारले जातात. सर मग या तुम्ही म्हणता की सर हे प्रश्न आहेत, म्हणजे यासाठी कोणतं बुक रेफर केलं पाहिजे? मी म्हणेन की आपल्या लक्ष्मीकांतची गरज नाहीये. म्हणजे प्रॉपर जर आम्ही ऍग्रीचा अभ्यास करत असेल, ऍग्री सेवेचा जर अभ्यास करत असेल, लक्ष्मीकांतची गरज नाहीये. आम्हाला कोळंबी पुस्तक सफिशियंट होत आहे. कोळंबी जर वाचलं आणि त्या कोळंबी पुस्तक वाचून झालं तर आम्ही जर क्वेश्चन सोडवले, क्वेश्चन बघितले, ओके, तर ते क्वेश्चन बघितल्यानंतर आम्हाला फक्त तेवढं पुस्तक वाचलं की सफिशियंट होतं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जर तुम्ही बघत असाल तर कोळंबी सफिशियंट होणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेत थोडे डीपेस्ट प्रश्न विचारले गेले, ते पण आहेत, आपण बघू. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्हाला किशोर लवटे हे पुस्तक वाचलं तरी तुम्ही चालतं. तर सर मग किशोर लवटेपेक्षा आम्ही कुठलं तर कोळंबीच स्थानिक स्वराज्य संस्था पुस्तक वाचलं तर चालते का? चालतं, नाही फरक पडत. कळतंय मी काय म्हणतोय? म्हणजे आम्हाला कोळंबी सरांचं पुस्तक वाचलं तरी पण सफिशियंट होतं. आम्हाला कशासाठी? फक्त राज्य व्यवस्थेसाठी. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुम्ही किशोर लवटे पुस्तक वाचला तरी आम्हाला इथं पैकीच्या पैकी मार्क पडणार आहेत. आता काय होतं की तुमचा जो पॉलिटी विषय आहे तो फार सोपा विषय आहे, फार सोपा विषय. म्हणजे ऍज कम्पेअर टू बाकीचा विषय बघित असेल तर पॉलिटी फार सोपा विषय पडतोय. आता का सोपा पडतोय? कारण आपण पहिल्यापासूनच आपल्याला पॉलिटी माहित आहे. आपल्याला पहिल्यापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था माहित आहेत, आपल्याला ग्रामपंचायत माहित आहे, आपल्याला पंचायत समिती माहित आहे, आपल्याला जिल्हा परिषद माहित आहे. ओके, आपल्याला मंत्रिमंडळ माहित आहे, आपल्याला खाते वाटपणी कशी केली जाते हे माहिती आहे, आम्हाला राष्ट्रपती माहित आहेत. सो म्हणून आपण म्हणतो की पॉलिटी फार सोपा विषय, फक्त आपल्याला थीम बघायची. कारण त्याला आम्ही काय म्हटलं, पॉलिटिकल सायन्स हा शब्द वापरला. जिथं सायन्स शब्द वापरतोय तिथं म्हणतो की कन्सेप्च्युअल पार्ट येतोय. सो इथंही कन्सेप्ट येतात. मग त्या एकदा कन्सेप्ट आम्हाला कळाल्या की आम्हाला फक्त काय करावं लागतं, प्रश्न सोडवावे लागतील. एकदा प्रश्नाचं आम्हाला प्रॅक्टिस झालं की ऑटोमॅटिकली आम्हाला काय कळतं, पॉलिटी किंवा आपण म्हणून राज्यव्यवस्था आम्हाला पाठ करून जातं. ठीक आहे. मग काय कळालं की आम्हाला पॉलिटीसाठी जे वेटेज आहे ते आम्हाला कळालं. ठीक आहे, किती प्रश्न विचारतात हे कळालं आम्हाला. त्यानंतर आम्हाला कळालं की कोणतं बुक रेफर करायचंय, कोणतं बुक रेफर करायचं हे आम्हाला फक्त कळालं.
त्यानंतर आम्हाला कळालं की बॅकएंडचे क्वेश्चन कसे विचारले जातात. मी तुम्हाला सांगितलं फ्रंटेजचे क्वेश्चन पण आणि बॅकएंडचे क्वेश्चन पण. मला बॅकएंडचे क्वेश्चन कसे करतात, तर आम्हाला ते कोळंबी सरांचं पुस्तक वाचलं आणि किशोर लवटे जर आम्ही पुस्तक वाचलं, तर त्या माध्यमातून आम्हाला कळतं की बॅकएंडचे क्वेश्चन कसे विचारतात. आणि आपण 2012 पासून ते समथिंग 2017, 18 किंवा 20 पर्यंत जर आम्ही प्रश्न सोडवले तर ऑटोमॅटिकली अभ्यास पॉलिटीच्या पैकीच्या पैकी आम्हाला मार्क पडणारच. तर हा पहिला प्रश्न बघितला आपण कसा आहे. आता पहिला प्रश्न बघितल्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा असा विचारला होता, खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे असा प्रश्न विचारला होता. तर त्यांनी जोड्या दिल्या होत्या आणि अशा जोड्याला प्रश्न विचारला होता. तर बघा मसुदा संविधान सभा संविधानाचा मसुदा असा प्रश्न विचारलाय. ओके, समथिंग आपण म्हणू की 2016चा क्वेश्चन आहे. ओके, संविधानाचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जोडी आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, परत संविधान सभेचे सदस्य महात्मा गांधी आणि उद्दिष्टांचा ठराव पंडित नेहरू. आता हा एक फ्रंट क्वेश्चन आहे आपण म्हणू, कारण आपल्याला माहिती आहे महात्मा गांधी जे होते ते महात्मा गांधी काय होते, संविधान सभेचे सदस्य नव्हते. ओके, महात्मा गांधी संविधान सभे सदस्य नव्हते हे आपल्याला माहिती आहे. पण इथं आम्हाला अभ्यास करताना कसा अभ्यास करायला पाहिजे. ओके, कारण तुम्ही जर बघत असाल तर संविधान लिहिण्यासाठी 22 समित्या नेमल्या होत्या. 22 समित्या. त्या 22 समितीचे थोडेसे आम्हाला काय म्हणले, त्यातल्या कोर कमिटी ज्या होत्या त्या कोर कमिटी 8 होत्या, फक्त 8 कमिटी होत्या. ओके, मग त्या 8 कमिटीचे अध्यक्ष माहितीच असले पाहिजेत ना आम्हाला. मग त्या 8 कमिटीचे अध्यक्ष बघा इथं दिलेत. ओके, संघ राज्य अधिकार समितीचे समथिंग अध्यक्ष कोण होते. ओके, जवाहरलाल नेहरू आपण म्हणतोय. संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, नेहरू होते. प्रांतीय राज्यघटना समिती कोण होते, सरदार पटेल होते. ओके, मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, मूलभूत अधिकार अल्पसंख्याक आणि आदिवासी सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल होते. मूलभूत अधिकार उपसमितीचे जे बी कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती एच.सी. मुखर्जी होते. कामकाज प्रक्रिया समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ओके, आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. सो मग आम्हाला यातून कळतं की संविधान सभेचे अध्यक्ष होते हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, जे आपण मागाशीच बघितलं की 11 डिसेंबर 1946 ला त्यांची काय झाली, निवड झाली. ओके, त्यामुळे हा प्रश्न तर आम्हाला इथं कळाला मगाशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलं. उद्दिष्टांचा ठराव आपण म्हणला पंडित नेहरूंनी जो 13 डिसेंबर 1946 ला मांडला. सो यातून आम्हाला कळतं की महात्मा गांधी जे आहेत ते संविधान सभेचे सदस्य नव्हते. सो म्हणून काय, ही जी जोडी आहे 3 नंबरची जोडी ही चूक येते, हे प्रामुख्याने आपल्याला कळतं. ओके, सो बघा त्यानंतर अनेक प्रश्न आहे. प्रश्न कसा विचारलाय बघा, खालील कोणता भाग हा भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकात नाही. आता भाग म्हणण्यापेक्षा शब्द पण असा वापरला असा, खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेत नाही. पण शब्द विचारला त्यांनी भाग असा शब्द टाकलाय. सो बघा कोणते कोणते शब्द आहेत इथं. इथं शब्द आहे संघराज्य. ओके, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही आणि गणराज्य. ओके, आता इथं सर्च आपण करू शकतो ना, फ्रंटेजचा क्वेश्चन आणि फ्रंटेजचा क्वेश्चन आम्हाला लगेच कळतो. इथं बघा समाजवाद शब्द आता इथं दिसते बघा, समाजवादी हा शब्द आम्हाला दिसतोय. धर्मनिरपेक्षता इथं शब्द, इथं धर्मनिरपेक्ष शब्द दिसतोय आम्हाला. लोकशाही किंवा गणराज्य इथं लोकशाही शब्द आहे आणि गणराज्य पण शब्द आहे. आता मला सांगा संघराज्य शब्द कुठे आहे. संघराज्य शब्दच नाहीये. प्रियांबेल मध्ये आम्ही सरनामा जो म्हणतोय, उद्देश पत्रिका जो म्हणतोय, त्यात सरनामा शब्दच नाहीये. 2007 ला प्रश्न विचारला होता कृषी पूर्व परीक्षेला. संघराज्य शब्दच नाहीये. इव्हन आपण असं म्हणू की आमच्या प्रियांबेल मध्ये, सरनाम्यामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये शब्दच नाहीये आणि कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आमचा संघराज्य शब्द नाही. म्हणजे संघराज्य हा शब्दाचा वापरच कुठे केलेला नाही आपण. ओके, असं आम्हाला वाटतं की सर प्रियांबेल मध्ये शब्द नाहीये, पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे शब्द आहे का संघराज्य, ज्याला आपण फेडरेशन म्हणतो की फेडरल कंट्री म्हणतोय, शब्दच नाहीये संघराज्य. सो मग आम्हाला यातून कळतं की आम्हाला कसा अभ्यास करायला पाहिजे. किती फ्रंटेजचा क्वेश्चन विचारलाय बघा, फार वरचा प्रश्न विचारला गेला, जो आपण फक्त आम्हाला प्रियांबेल जरी कळालं असलं, सरनामा जरी आम्हाला कळाला, तरी पण आम्हाला ऑटोमॅटिकली कळतं की शब्द कोणते आहेत आणि कोणते नाहीये. ठीक आहे, सो आपण पुढे जाऊ. हा प्रश्न कळाला आम्हाला. बघा अशा पद्धतीचं काय केलं जातंय, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे ओव्हरव्ह्यू आपण घेतला की प्रश्न कसे विचारले जातात. मग मागे जो प्रश्न विचारला गेला होता, आत्ताचा जो प्रश्न आपण बघितला की संघराज्य शब्द प्रियांबेल मध्ये नाहीये, आपण बघितलं. मग मी असं तुमच्याशी चर्चा केली की संघराज्य शब्द नाहीये हे बरोबर, पण संघराज्य शब्द नाहीये, प्रियांबेल मध्ये पण नाही अशी चर्चा केली आणि राज्यघटने पण नाहीये. मग आम्हाला प्रश्न कळायला पाहिजे की संघराज्य प्रणाली म्हणजे काय असते सर. म्हणजे आपण काही प्रश्न बघितले
आणि काही प्रश्न बघितल्यानंतर आता थोडंसं बघू की काय आम्हाला बघायचं काय, पॉलिटीमध्ये काय कशाचा अभ्यास करायचा आहे. आणि पॉलिटीचा अभ्यास करत असताना आम्हाला कळेल की नेमकं चॅप्टर कोणता अभ्यास करायचा, त्याची थीम कशी असते, कन्सेप्ट कशी असते, फक्त बघायची. चला मग मग आपण बघू फेडरल स्ट्रक्चर कसं असतं, ज्याला आपण म्हणतो संघराज्य प्रणाली म्हणजे काय असतं. बघा फार सोपं आहे, फार सोपं आहे. ओके, आता इथं मी फक्त तुम्हाला एक डायग्राम देतोय, एक जस्ट डायग्राम आहे, तो डायग्राम मधून आपल्याला कळतं काय आहे. बघा अमेरिका जे आहे, आपण ज्याला युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असं म्हणतोय, ते युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे केंद्र आकर्षी आहे. तुमचं केंद्र आकर्षी म्हणजे काय, आता इथं सांग. अमेरिकेमध्ये छोटे छोटे स्टेट होते. आता काय करतोय आपण, फक्त एक थीम बघतोय, काय बघायचं आपल्याला पॉलिटीमध्ये. एकदा का आम्हाला त्या थीम कळाल्या, एकदा का आम्हाला कन्सेप्ट कळाली की ऑटोमॅटिकली पॉलिटी कळते. म्हणून तर आम्ही शब्द वापरले पॉलिटिकल सायन्स. आम्हाला फक्त काय बघायचे, थीम बघायचे. ठीक आहे, आता आम्हाला काय करायचं, केंद्र आकर्षी युएसए बघायचं, युएसएचं फेडरल स्ट्रक्चर कसं आहे आणि ते कम्पेअर करायचं इंडियाच्या फेडरल स्ट्रक्चरशी. म्हणजे फक्त थीम बघायचं, या थीमवरतीच प्रश्न आहेत. या थीमवरतीच प्रश्न एमपीएससीने विचारलेत, आमच्या कृषीला विचारलेत. बघा अमेरिकेचं जे संघराज्य आहे ते केंद्र आकर्षी पद्धतीनं आहे. आता केंद्र आकर्षी म्हणजे काय, अमेरिकेमध्ये छोटे छोटे स्टेट होते. अमेरिकेमध्ये काय होते, छोटे छोटे स्टेट होते. हे छोटे छोटे स्टेट काय झाले, एकत्र आले आणि एकत्र येऊन काय त्यांनी एक फेडरल स्ट्रक्चर स्थापन केलं. काय आपण म्हणू की छोटे छोटे स्टेट. आता स्टेट म्हणजे काय, आता स्टेट म्हणजे तुम्ही राज्य नका घेऊ, जे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आपण म्हणतो ते नका घेऊ. स्टेट म्हणजे आपण घेऊ की इथं स्टेटची व्याख्या वेगळी आहे. स्टेट म्हणजे आपण कंट्री म्हणतोय. छोटे 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 स्टेट एकत्र आले आणि छोटे छोटे स्टेट एकत्र येऊन त्यांनी काय केलं, अग्रीमेंट केलं आणि अग्रीमेंट करून काय ते एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी एक फेडरल कंट्री स्थापन केली. म्हणजे त्यालाच आपण नाव दिलं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आता साधी गोष्ट आहे, जर 50 राज्य असतील आणि तिथं 50 राज्य जर करार करून एकत्र आले असतील, तर एखाद्याचा करार संपला किंवा एखाद्याला वाटलं की आपल्याला बाहेर पडायचं आहे फेडरल स्ट्रक्चर मधून, तर बाहेर पण पडू शकतं ना. म्हणून तर आपण म्हटलं की अमेरिकेचं जे संघराज्य आहे ते केंद्र आकर्षी पद्धतीतून तयार झालंय. काय म्हणतो, केंद्र आकर्षी पद्धतीतून तयार झालंय. मग केंद्र आकर्षी पद्धतीतून तयार झालं असेल, जर ते करार करून एकत्र आलेलं असेल, तर त्यांचा करार संपल्यानंतर ते बाहेर पण पडू शकतं. ठीक आहे, म्हणजे एखादं स्टेट बाहेर पण पडू शकतं, कारण ते करार करून एकत्र आलेलं आहे. सो मग आमचं स्ट्रक्चर कसं आहे इंडियाचं, आम्ही म्हणतो केंद्र उत्सारी. आम्ही काय म्हणतो, केंद्र उत्सारी पद्धतीने आमचं संघराज्य तयार झालं. आता केंद्र उत्सारी म्हणजे काय, ऑलरेडी आमचा एक भारत होता. असं नाहीये की आम्ही करार करून कोण एकत्र आलोय. आम्ही करार करून एकत्र आलोय म्हणजे महाराष्ट्र करार करून एकत्र आलोय, कर्नाटक करार करून एकत्र आलोय, जम्मू काश्मीर करार करून असं नाहीच झालेलं. आमचा ऑलरेडी एक देश होता. आम्ही फक्त काय प्रशासकीय सोय होण्यासाठी, त्या भागाचं डेव्हलपमेंट होण्यासाठी, विकास होण्यासाठी आम्ही आमच्या भारताचं काय केलं, डिवायडेशन केलं. कशामध्ये, राज्यामध्ये. म्हणजे आम्ही काय केलं, आम्ही राज्य निर्माण केली. म्हणजे राज्य निर्माण केलीच म्हणजे काय केलं, केंद्र उत्साही पद्धतीने आम्ही राज्य निर्माण केली. असं आहे का आम्ही करार करून एकत्र आलोय, महाराष्ट्र करार करून एकत्र आलंय किंवा कर्नाटक करार करून एकत्र आलंय. आता महाराष्ट्र आणि कर्नाटक जर करार करून एकत्र आले तर त्यांना फुटून जाण्याचा अधिकार, असं काहीच नाहीये. ठीक आहे, असं काहीच होणार नाहीये. उद्या जम्मू काश्मीर म्हटलं की जम्मू काश्मीर म्हणत होते की नाही, काही त्यातले विद्रोही संघटना म्हणत होत्या की नाही आम्हाला देशात राहायचंच नाहीये, समथिंग हे ते, आम्हाला स्वायत्तता पाहिजे. ओके, तर नाहीच ना, आपण देऊ शकत नाही, कारण आम्ही करार करूनच एकत्र आलेलो नाही. आणि करार करून एकत्र आलेलं नाहीये तर फुटून जाण्याचा कोणत्याही राज्याला अधिकारच नाही. म्हणजे अमेरिकेचं राज्य जर बघत असाल तर आपण म्हणलं की ते काय, केंद्र आकर्षी आहे, ते करार करून एकत्र आलेली आहेत आणि त्यांना फुटून जाण्याचा अधिकार आहे. पण आमचं जर संघराज्य बघत असाल तर आमचं संघराज्य हे करार करून एकत्र आलेलं नाहीये आणि फुटून जाण्याचा अधिकार नाही, म्हणून आम्ही म्हटलं केंद्र उत्सारी पद्धतीतून तयार झालंय. म्हणून आम्ही आमच्या संघराज्याला म्हणतो, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. आता तुम्ही सर विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणजे काय, बघा दाखवतो तुम्हाला. विनाशी राज्यांचा अविनाशी संघ म्हणजे काय, सिंपल आहे. तुम्ही जर आधी बघत असाल आमचे जे देश होते त्या देशाचं राज्याचं स्ट्रक्चर बघा. राज्याचं स्ट्रक्चर कशी 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 राज्य होती आमची, हे बघा. ही राज्य महाराष्ट्र म्हणजे तेव्हा मुंबई इलाका समथिंग कसा होता, समथिंग काय. त्यानंतर आमचा बघा देश कसा झालाय. ओके, 1956चं हे आहे. आणि त्यानंतर आत्ता देश कसा झालाय बघा. म्हणजे काय, शब्द काय वापरला, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ शब्द वापरलाय. आता विनाशी राज्यांचा म्हणजे काय, जिथं राज्य विनाश पावतात, जिथं राज्याच्या सीमा बदलता येतात. पण राज्याच्या सीमा जरी बदलल्या किंवा कशाही पद्धतीने बदलल्या तर देशाच्या सीमा कधीच बदलत नाहीये. बघा ना, आधी आमचं हे गुजरात
गुजरात आणि महाराष्ट्र समथिंग आपण म्हणू एकत्र होतं, पण गुजरात आम्ही वेगळं केलं आणि महाराष्ट्र वेगळं केलं. जम्मू काश्मीर जर बघत असाल, जम्मू काश्मीरचे आम्ही 2 भाग केले, एक लडाख केला आणि काय केला, जम्मू काश्मीर केलं. ठीक आहे. इथं जर बघत असाल तर इथं काय होतं की मध्य प्रदेश आणि काय होतं, छत्तीसगड एकत्र होतं. आम्ही परत मध्य प्रदेश वेगळं केलं, छत्तीसगड वेगळं केलं. इथं जर बघत असाल तर काय होतं, इथं आंध्र प्रदेश हा एकच होता. आम्ही काय केलं, तेलंगणा वेगळा केला आणि आंध्र प्रदेश वेगळा केला. म्हणजे काय होतं की देश जो आहे त्या देशातली राज्य आमची कशीही बदलू शकतात, कशाही पद्धतीने आम्ही बदलू शकतो, पण देशाच्या सीमा कधीच बदलणार नाहीये. म्हणून आम्ही शब्द वापरला, आमच्या फेडरल स्ट्रक्चरला आम्ही शब्द वापरला की काय, विनाशी राज्यांचा अविनाशी संघ. म्हणजे जरी कशाही पद्धतीने आम्ही राज्याच्या सीमा बदलल्या तर आमच्या देशाच्या सीमा कधीच बदलत नाहीयेत, हे आपल्याला पॉईंट मधनं कळतं. म्हणजे आमचं संघराज्य आहे, संघराज्य पद्धत आहे, फेडरल स्ट्रक्चर आहे. बोमई खटल्यामध्ये पण ते मान्य केले, आमचं जे स्ट्रक्चर आहे ते फेडरल स्ट्रक्चरच आहे. पण जरी संघराज्य असलं तरी संघराज्य या शब्दाचा वापर कुठंच नाही हे सांगायचं होतं. प्रियांबेल मध्ये पण संघराज्य या शब्दाचा वापर केलेला नाही आम्ही. ओके, घटनेमध्ये पण संघराज्याचा शब्दाचा वापर केलेला नाहीये. त्याच्याऐवजी आर्टिकल 1 मध्ये कळतं, कलम 1 मध्ये आम्ही राज्याचा संघ या शब्दाचा वापर केला. म्हणजे बघा सांगतोय काय, आर्टिकल 1 मध्ये तुम्ही जर बघत असाल तर काय, राज्याचा राज्याचा संघ या शब्दाचा वापर केलाय. ओके, पण राज्याचा संघ या शब्दाचा जरी वापर केला तर आमची पद्धत कोणती आहे, संघ राज्य ही पद्धत आहे. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की संघराज्य पद्धत आहे पण आम्ही राज्याचा संघ या शब्दाचा का वापर केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आमचा देश ची देशातली जी राज्य आहेत ते करार करून एकत्र आलेलं नाहीये आणि आम्हाला फुटून जाण्याचा अधिकार नाहीये, म्हणून आम्ही संघराज्य या शब्दाचा वापर न करता राज्याचा संघ या शब्दाचा वापर करतो. पण जरी आम्ही राज्याचा संघ या शब्दाचा वापर केला असला तरीही आमचं पद्धत काय, संघराज्यच आहे. पण संघराज्य असली तरीही या संघराज्य या शब्दाचा उल्लेख आम्हाला कुठेच आढळत नाहीये. ओके, हे यातून कळतं आम्हाला. ठीक आहे, म्हणजे हे आम्हाला ह्या अभ्यास करायचा आहे पॉलिटीमध्ये, नेमकं राज्य काय असतं, राज्य कसं निर्माण होतं. बघा कॉन्स्टिट्यूशन मधलं जे आर्टिकल 3 आहे ते आर्टिकल 3 काय सांगतंय की संसदेला अधिकार आहे की ती संसद काय करू शकते, कोणत्याही राज्यामधून एखादं प्रदेश वेगळा करू शकतं, त्याला राज्याचा दर्जा देऊ शकतं, केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देऊ शकतं, त्याचं नाव बदलू शकतं, कसाही बदल आपण त्यात करू शकतो. आर्टिकल 3 नुसार बदल करतोय. हा राज्याला अधिकार नाहीये. म्हणजे आमच्या महाराष्ट्राचं नाव बदलायचं असेल तर तो महाराष्ट्र स्वतः नाही बदलू शकत, तो अधिकार आम्ही संसदेला दिलेला आहे. ठीक आहे, किंवा एखाद्या राज्यामधून दुसरं जर आपण म्हणू की एखादं प्रदेश वेगळा करायचा आणि त्याला राज्याचा दर्जा द्यायचा आहे तर तो स्वतः राज्य नाही करू शकत, तो अधिकार संसदेचा आर्टिकल 3 नुसार त्याला अधिकार दिला. लेटेस्ट घटनाच मला ती सांगायची. तो सर जम्मू काश्मीरला आम्ही काय केलं, विभक्त केलं आणि विभक्त करून आपण काय केलं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, एक लडाख केलं आणि एक जम्मू काश्मीर केलं. हे दोन आपण म्हणू की भाग केले. ते कोणत्या आर्टिकलने केले असतील, ऑब्व्हियसली आर्टिकल 3 नुसार. आर्टिकल 3 नुसार आम्ही त्या राज्याला काय दिलं, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. आर्टिकल 3 मध्ये हा उल्लेख काय त्याचा. हा 370 आर्टिकल वगैरे काढले हे संविधानिक प्रक्रिया, मी 370 आर्टिकल काढलं हे नाही सांगत. मी काय सांगितलं, जम्मू काश्मीरला आपण जो केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला तो आर्टिकल 3 नुसार आपण दिला. आर्टिकल 3 नुसारच आपण काय केलं, त्याचं दोन आपण काय केलं, डिवायडेशन केलं आणि एकाला लडाख आणि एकाला आपण जम्मू काश्मीर असं काय केलं, दोन केंद्रशासित प्रदेश केलं. मग ज्या जम्मू काश्मीरमध्ये आपण काय केलं, असेंब्ली निर्माण केल्या. त्या असेंब्ली निर्माण करणं पण कशाचा अधिकार आहे, संसदेचा अधिकार आहे. कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये काय म्हणतो, कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये जर असेंब्ली निर्माण करायची असेल तर ते आर्टिकल 200 आपण म्हणू की अधिकार आहे, 239 हे संसदेचा अधिकार आहे. संसद कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये काय करू शकते, विधानसभा स्थापन करू शकते. ठीक आहे, विधानसभा स्थापन करण्याचा अधिकार 239 ए नुसार. मग तुम्ही बघत असाल दिल्लीमध्ये पण विधानसभा आहे, दिल्ली केंद्रशासित प्रदेश असला तरीही. पुदुचेरीमध्ये पण विधानसभा आहे, जरी केंद्रशासित प्रदेश असला तरी तो अधिकार संसदेचा आहे. संसद ठरवते कोणत्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये विधानसभा स्थापन करायची आहे. सो यातून आपल्याला कळतं आर्टिकल 3. म्हणजे अशा काही कन्सेप्ट आपल्याला या पॉलिटीमध्ये बघायच्या. या एकदा कन्सेप्ट कळले की ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी आमच्या काय होतात, क्लिअर होतात. ठीक आहे, आता पुढचे कन्सेप्ट सांगतो. पुढचे एक सिंपल कन्सेप्ट आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला काय होतं की आपल्याला अजूनही आपल्याला देश म्हणजे काय, राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, प्रांत म्हणजे काय अजूनही माहित नाही, अजूनही कन्फ्युजन. मी कुणालाही जर जाऊन प्रश्न विचारले की मला सांगा कंट्री आणि नेशन मध्ये डिफरन्स काय, तर सांगता येत नाही. मी कुणालाही प्रश्न विचारला की तुम्ही देशात राहिला आहात का राष्ट्रात राहिला,
राज्यात का प्रांतात नाही सांगतं. बेसिक कन्सेप्ट आहे, पण ते बेसिक कन्सेप्ट माहित नाही ना लोकांना. ओके, सो म्हणून आपण काय करू, एक बेसिक कन्सेप्ट बघू. आपल्याला हेच बघायचं आहे की काय आहे. बघा, पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट काय सांगतो. सिंपल आहे. स्टेट होण्यासाठी, राज्य होण्यासाठी काय लागतं बघा. अशाच कन्सेप्ट आपल्याला पॉलिटीमध्ये. ह्या कन्सेप्ट आपल्याला माहित नाहीये, त्यामुळे आपल्याला पॉलिटी टप जातोय. एकदा का या कन्सेप्ट कळाले की कोणताही प्रश्न येऊ दे, कशाही पद्धतीने येऊ दे, कितीही डीप मध्ये येऊ दे, ते ऑटोमॅटिकली आपल्याला कळतं. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघू राज्य होण्यासाठी. राज्य होण्यासाठी आता राज्य म्हणल्यानंतर तुम्ही इमॅजिनेशन मध्ये कुठलेही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणू नका. हे अजिबात नका आणू. आता पहिल्यांदा बघा स्टेटची डेफिनेशन काय आहे. ओके, मगाशी मी तुम्हाला युएसए वे सांगितलं. बघा, स्टेट होण्यासाठी काय लागतं बघा. स्टेट होण्यासाठी लागते भूमी, लँड लागते. ओके, काय लागते, भूमी लागते. ठीक आहे, आपण म्हणू भूमी लागते. ओके, मग आपण असं म्हणू की आपल्या अर्थवरती भूमीच भूमी आहे. सो मग ते स्टेट होऊ शकतं का, नाही ना होऊ शकत. फक्त भूमी असून चालणार नाहीये. ओके, फक्त भूमी असून चालणार तर काय असली पाहिजे, जनता असली पाहिजे त्याच्यावरती. मग आधी प्राचीन काळामध्ये भूमी पण होती, जनता पण होती, पण ते स्टेट होत नव्हतं ना. कळतं. सेकंड आपण बघितली की काय, जनता असली पाहिजे. मग ते प्राचीन काळामध्ये बघत असाल तर भूमी पण होती, जनता पण होती, पण माणसं भटकत फिरायची सगळ्या ठिकाणून. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जायची, त्या प्रदेशातून तिसऱ्या प्रदेशामध्ये जायची. मग ते स्टेट होऊ शकत नव्हतं ना. तर भूमी पाहिजे, जनता पाहिजे. ओके, त्या जनतेला कंट्रोल करण्यासाठी, मी काय म्हणतो, त्या जनतेला कंट्रोल करण्यासाठी गव्हर्नमेंट असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, सरकार असलं पाहिजे. ठीक आहे. ओके, आता बघा ना, हे सगळंच आपण भारताशी कम्पेअर करून बघू, आमच्या देशाशी कम्पेअर करून बघू. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्या जनतेला कंट्रोल करण्यासाठी, त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी काय असलं पाहिजे, सरकार असलं पाहिजे, गव्हर्नमेंट असलं पाहिजे. ओके, फक्त गव्हर्नमेंट असून चालणार नाही ना. ते सॉव्हर्निटी, सॉव्हरीन आपण म्हणू की सार्वभौम असलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतोय इंग्लिशमध्ये, सॉव्हर्निटी किंवा सार्वभौम असं म्हणतोय. ओके, सार्वभौम असलं पाहिजे. तुमचं सार्वभौम म्हणजे काय, सार्वभौम म्हणजे आपण असं म्हणू की इंडिपेंडेंट असते, कुणाचंही नियंत्रण आपल्यावरती नसणे. ओके, आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेणे म्हणजे सार्वभौम, म्हणजे सॉव्हर्निटी. आपलं शासन स्वतःचा निर्णय स्वतः घेतं. आणि लास्टला काय असलं पाहिजे, तुमचं कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. ओके, घटना असली पाहिजे. आता सर घटना तुमची रिटर्न मध्येच असलं पाहिजे असं पण काय आहे का, असं पण काही नाहीये. तुम्ही ब्रिटनमध्ये गेला तर तुम्ही तिथं बघत असाल तर रिटर्न कॉन्स्टिट्यूशनच नाहीये. आमच्या इथे जर बघत असाल तर रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. असं नाही की रिटर्नच कॉन्स्टिट्यूशन पाहिजे. ओके, म्हणजे लिखितच काय तर पाहिजे असं काय नाही. ओके, मग हे आमच्या देशाशी कम्पेअर करून बघू ना, देशामध्ये काय काय आमच्या. बघा बघा, आम्हाला भूमी आहे का, येस आहे भूमी. तुम्ही जर बघत असाल तर कन्याकुमारी पासून, ओके, ते कन्याकुमारी पासून कुठपर्यंत आहे तुमच्या, जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, इथं गुजरात पासून तुमचा अरुणाचल प्रदेश, आमची ही भूमी आहे. ओके, आता त्याच्यावरती जनता राहिलाय का, यस, जनता पण राहिलाय. म्हणजे आपण राहतोय, म्हणजे भूमी आहे, जनता आहे. ओके, जनतेला रेग्युलाइज करण्यासाठी सरकार आहे का, यस, सरकार पण आहे, मोदी सरकार. ओके, बरं, ते सरकार सार्वभौम आहे का, यस, सरकार सार्वभौम आहे. आमचं रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे का, हो, रिटर्न कॉन्स्टिट्यूशन पण आहे. सरकारनं कसं काम करावं, जनतेप्रती काय काम असावं त्याचं, लोकांचे कोणते अधिकार असावेत, लोकांनी कोणते राईट्स असावे, लोकांची कुठली ड्युटीज असावे, हे सगळं आम्ही तिथं लिहिलंय. सर मग ही झाली स्टेटची कन्सेप्ट, ही झाली राज्याची कन्सेप्ट. मी काय म्हणलं, राज्य म्हणजे तुम्ही काय नका घेऊ, महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे हे नका घेऊ. ओके, मी असं सांगितलं. आता मग कळालं की देश जो देश आहे, ज्यालाच आता तुम्ही सर ही देशाची कन्सेप्ट आहे, ही जी आहे ही देशाची कन्सेप्ट आहे. म्हणजे भूमी, जनता, सरकार, ते सार्वभौम असलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, ही देशाची. हा, देश आणि राज्य एकच आहे. तुम्ही युएसए मध्ये गेला, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, शब्द काय वापरला, स्टेट हा शब्द वापरला, युनायटेड स्टेट अमेरिका. आता स्टेट म्हणजे ते काय महाराष्ट्र सारखं आहे का, कर्नाटक सारखं आहे, नाही. आमच्या कंट्रीलाच देश म्हटलं जातं. म्हणजे जे देश आहेतच आपण त्याला म्हणतो राज्य म्हणतो. तर राज्य जी कन्सेप्ट आहे किंवा आपण म्हणून देश जी कन्सेप्ट आहे ती सिमिलर आहे. ओके, सो मग ज्यावेळी मी स्टेट हा शब्द वापरतोय तो आमच्या डोक्या पुढे आलं पाहिजे की काय, देश हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे, या कन्सेप्ट आपल्याला कळतं, देश म्हणजे काय आलं. ठीक आहे, म्हणजे या कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहेत काय आहेत. ओके, मग हा देश चालवण्यासाठी मला सांगा, कायदा करणं गरजेचं आहे ना. कायदा केला पाहिजे देश चालवण्यासाठी. म्हणजे की आपण कुठल्या तरी एखाद्या अकॅडमीमध्ये गेलो, समथिंग आपल्या अकॅडमीमध्ये आलो, आपण आपल्या अकॅडमीमध्ये आलो आणि आपल्या अकॅडमीमध्ये आल्यानंतर आमचे काहीतरी रूल्स आहेत ना.
की तुम्ही इथं दंगा नसला केला पाहिजे, तुम्ही बोललं नसलं पाहिजे, व्हॉट्सअपचा वापर केला नसला पाहिजे, अभ्यास फक्त प्रॉपरली केला पाहिजे. आमचे काय तर रूल आहेत. त्या रूलनुसार आमचं इन्स्टिट्यूट चालतंय. बरोबर आहे. मग इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी आम्ही जर रूल आणि रेग्युलेशन जर करत असेल, तर देश चालवण्यासाठी काय तर रूल आणि रेग्युलेशन केले पाहिजेत ना. मग देश चालवण्यासाठी जे आम्ही रूल आणि रेग्युलेशन करतोय, तेच म्हणजे आम्ही म्हणतो लॉ, तोच म्हणतो आपण कायदा. देश चालवण्यासाठी आपण जे रूल करतो त्याला आपण म्हणतो कायदा. मग प्रश्न काय वाटतो, कायदा कोण करतं? प्रश्न पडला पाहिजे. कायदा कोण करतं? तर कायदा करतं कायदेमंडळ, लेजिस्लेचर करतं. कायदा म्हणतो कायदेमंडळ करतं. आता कायदेमंडळ जर तुम्ही बघत असाल, कायदेमंडळ जर बघत असाल, तर तुम्ही म्हणा सर दोन्ही ठिकाणी कायदेमंडळ. आमच्या राज्यामध्ये पण कायदेमंडळ आहे. ठीक आहे, राज्यामध्ये पण आमच्या कायदेमंडळ आहे आणि दिल्लीमध्ये पण कायदेमंडळ आहे. सोप आहे. काय बघायचं आपल्याला, मग दिल्लीतलं कायदेमंडळ सर कायदा करतं का? येस, दिल्लीतलं पण कायदेमंडळ कायदा करतं. मग दिल्लीतलं जे कायदेमंडळ कायदा करतं, मग ते कायदा कुठं लागू होणार, कशा पद्धतीने लागू होणार, हे पण आम्हाला माहिती असलं पाहिजे. सपोज आपण एक्झाम्पल घेऊ. सपोज हा आमचा देश आहे. ओके, सपोज आमचा देश आहे आणि देश म्हणजे आपण म्हणू की आमचं इथं दिल्लीचं कायदेमंडळ आहे किंवा असंच असं देश, आपण असं धरू की हा एक देश आहे. ओके, आणि हे कायदेमंडळ आहे. आता हे जे आहे कायदेमंडळ, आपण म्हणू दिल्लीतले हे कायदेमंडळ आमचा देश आहे. मग या हे न केलेला कायदा कुठं लागू होईल? पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कायदा लागू होईल. ऑल ओव्हर इंडियामध्ये लागू होईल. किंवा स्पेसिफिक एखाद्या भागासाठी पण लागू करू शकतो. हे ठरवतं आर्टिकल 245 मध्ये संसद ठरवते कायद्याची व्याप्ती. आर्टिकल 245 नुसार ठरवलं जातं की संसदेने केलेला कायदा हा पूर्ण देशासाठी किंवा एखाद्या देशाच्या प्रदेशासाठी पण लागू होऊ शकतो. ही संसद ठरवते. जो ठीक आहे, संसद ठरवते, हे मान्य आम्हाला. पण राज्याचं जे कायदेमंडळ आहे, तर राज्याच्या कायदेमंडळाने केलेला कायदा कुठं लागू होणार आहे? सिंपल आहे. आपण धरू की हे राज्य, हे सपोज आमचा देश आहे आणि इथं राज्य आहे. हे राज्य आमचं महाराष्ट्र आहे. मग राज्याने केलेला कायदा, राज्याचं जे कायदेमंडळ कायदा करतं, ते पूर्ण राज्यासाठी, काय म्हटलं, पूर्ण राज्यासाठी किंवा राज्याच्या एखाद्या स्पेसिफिक भागासाठी पण लागू करू शकतं ते. हे कुठल्या आर्टिकल मध्ये सांगितलं? 245 मध्ये सांगितलंय. ठीक आहे, हे 245 मध्ये सांगितलंय की संसदेने केलेला कायदा पूर्ण देशासाठी किंवा एखाद्या देशाच्या प्रदेशासाठी लागू शकतोय आणि राज्य विधिमंडळाने केलेला कायदा हा राज्यासाठी किंवा राज्याच्या स्पेसिफिक एखाद्या भागासाठी लागू होऊ शकतो. हे सांगतं, हे आर्टिकल 245 सांगतं. हे 245 मध्ये भाग 11तला 245 मध्ये हे सांगितलं. ठीक आहे, मी ओव्हरऑल सांगतो सगळंच. आपण नाही बघितली की कॉन्स्टिट्यूशन मेकिंग कसं होतंय, आपण नाही बघितली की कॉन्स्टिट्यूशन मध्ये भाग कशात, हे नाही बघितलं. डायरेक्टली मी थोड्या थीम घेतो की छोट्या छोट्या थीम काय सांगतात. दुसरं मग कॉन्ट्रोवर्सी नाही का होणार दोघांची, केंद्राच्या आणि राज्याची. एकाच गोष्टीवरती कायदा करत असेल तर एकाच गोष्टीवरती नाहीत ना. आपण विभागणी केल्या. आपण आर्टिकल 246 नुसार आपण काय केलं, एक 7वं परिशिष्ट केलं आणि त्या 7व्या परिशिष्टामध्ये आपण काय केलं की संसद तुमची आहे, ही संसद कायदा कुठं करेल आणि राज्य विधिमंडळ जे आहे ते राज्य विधिमंडळ कायदा कुठं करेल. संसद जर बघा, त्याचं आपण काय केलं, त्याच्यानुसार 7व्या प्रश्नामध्ये आपण 3 सूच्या निर्माण केल्या. एक केल्या केंद्र सूची, सेकंड केली आपण समसूची आणि थर्ड केली आपण राज्य सूची. मग संसद कायदा कुठं करते? केंद्र सूचीमध्ये. विधिमंडळ कायदा कुठं करतं? राज्य सूचीमध्ये. आणि समवर्ती सूचीमध्ये कोण करतात? दोघंही कायदा करतात. कळतं? हे कोणत्या आर्टिकल 246 नुसार आपण काय केलं? 7वं परिशिष्ट निर्माण केलं. त्याच्यामध्ये सांगितलं. आता बघा, जे इसेन्शियल विषय आहेत, परराष्ट्र व्यवहार, चलन, बँकिंग, ओके, रेल्वे, हे जे आपण असं म्हणू की हे जे विषय आहेत हे कोणाकडे? केंद्राकडे आहेत. मग कायदा कोण करणार? केंद्र करणार. ठीक आहे, म्हणजे ते केंद्र सूचीमध्ये विषय आहेत. ठीक आहे, राज्य सूचीमध्ये आपण म्हणू पोलीस, कारागृह, असे समथिंग जे विषय आहेत ते राज्य सूचीमध्ये आहेत. त्याच्यावर कायदा कोण करणार? राज्य विधिमंडळ करणार. मग राज्य विधिमंडळाने केलेला कायदा, मी काय म्हटलं, राज्य विधिमंडळाने केलेला कायदा हा पूर्ण राज्यासाठी किंवा राज्याच्या एखाद्या प्रदेशासाठी लागू होऊ शकतो. आणि संसदेने केलेला कायदा हा पूर्ण देशासाठी किंवा देशाच्या स्पेसिफिक भागासाठी लागू शकतोय. आणि तो सर मग कॉन्करंट लिस्ट, समवर्ती सूचीचं काय आहे? समवर्ती सूचीमध्ये दोघेही कायदा करू शकतात. पण सपोज राज्याचा कायदा आहे त्याच्यावरती जर केंद्राने कायदा केला तर केंद्राचा कायदा वरचं ठरणार. दोघांचाही कायदा जर असेल तर तो ऑब्व्हियसली केंद्राचा कायदा वरचं ठरतो, संसदेचा कायदा वरचं ठरतो. मग हे आपण बघायला पाहिजे. मग हे तुमच्या राज्यसेवेला, एमपीएससीला प्लस ऍग्रीला पण येत आहे. एवढ्या डीप मध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातील आणि आपल्याला मग ह्याचं काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. हेच आपल्याला बघायचं इथं काय आहे. मग कायदेमंडळ कायदा करते ह्यातनं आम्हाला कळालं. मग काय हे कायदेमंडळ, ही कायदा निर्मितीची प्रक्रिया हे कुठले सर?
संसदीय प्रणाली आहे का अध्यक्ष प्रणाली आहे? मग संसदीय प्रणाली म्हणजे काय असतं, अध्यक्ष प्रणाली म्हणजे काय असतं? सो बघा, संसदीय प्रणाली म्हणजे काय असतं. संसदीय प्रणाली जर तुम्ही बघायला गेलात तर संसदीय प्रणाली जी असते, ही संसद जी असते, ही अध्यक्ष पद्धत जी असते, ते सिंपल आहे. संसदीय पद्धत बघा, आपल्या संसदीय पद्धतीमध्ये एक्झिक्युटिव्ह बॉडी जी असते ते लेजिस्लेटिव्हला काय असते, जबाबदार असते. आपण म्हणू अकाउंटेबिलिटी असते या दोघांच्या मध्ये. दुसरं एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे काय? एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये आमचं येतं कार्यकारी मंडळ, म्हणजे आमच्यात येतात राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती येतात, पंतप्रधान येतात, मंत्रिमंडळ येतात, महान्यायवादी येतात. ही आमची काय झाली, एक्झिक्युटिव्ह बॉडी झाली. सर मग लेजिस्लेटिव्ह कायदे मंडळ, यस, हे आमचं कायदे मंडळ झालं. ठीक आहे, हे आमचं कायदे मंडळ झालं. मग कायदे मंडळामध्ये किती सर येतात? सभागृह 2 येतात, आपल्याला माहिती आहे, राज्यसभा, लोकसभा. ठीक आहे, म्हणजे आमचं जे कायदे मंडळ आहे ते कार्यकारी मंडळाला काय येतं, जबाबदार येतं. ओके, हे प्रामुख्याने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग समज मग अध्यक्ष पद्धतीमध्ये काय असतं? अध्यक्ष पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ कायदे मंडळ जबाबदार नसतं. ओके, आपण असं म्हणू की ह्यांच्या कायदे मंडळामध्ये वेगळे आहेत सदस्य आणि ह्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये सदस्य वेगळे. म्हणजे पूर्ण सत्ता विभाजन यांच्यामध्ये केलं. हे आपल्याला एक बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मग याच बेसिक गोष्टी आपण काय करतो इथं बघतोय. ठीक आहे, मग हे झालं आमचं कायदे मंडळ. न्यायव्यवस्था सर, न्यायव्यवस्थेवरती प्रश्न विचारलाय बघा, इथं तुम्हाला प्रश्न दिलाय, कोणत्या वर्षी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? आता प्रश्न विचारला असेल समथिंग, बघा हा प्रश्न, ओके, हा प्रश्न विचारला. सो कोणत्या वर्षी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची जागा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? तर प्रश्न 1935, 1947, 1950, 1970. फार सोपा प्रश्न विचारला. तर काय, फेडरल कोर्टाची जागा आमच्या सर्वोच्च न्यायालय कधी घेतली? 1950 ला घेतली. का 50 ला घेतली असेल? कारण बघा, आमचं जे आमचं संविधान आपण म्हणतो की जे आपण स्वीकारले, ते कधी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं. आणि अंमलबजावणी कधी केलेली आपण? 26 ओके जानेवारी 1950. आता ज्यावेळी त्याची आम्ही काय केली, अंमलबजावणी केली, ज्यावेळी त्याची अंमलबजावणी केली त्याच वेळी फेडरल कोर्टाची जागा कोणी घेतली? आमच्या सुप्रीम कोर्टाने घेतली, हे आपण म्हणतोय. तर 1950 येते, इथं काय डेट नाही विचारलं, पण त्यामुळे आपल्याला 1950 हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तरी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरचं पुढचं आपल्याला मग काय, कसा अभ्यास करायला पाहिजे? आमची जी न्यायव्यवस्था आहे ती इंटिग्रेटेड आहे, एकात्मक आहे. एकात्मक म्हणजे काय? मग सर म्हणणार मग आणि दुसरी काय? बघा, संघात्मक पण न्यायव्यवस्था असते, एकात्मक पण न्यायव्यवस्था असते. संघात्मक न्यायव्यवस्था म्हणजे काय असतं? आपण म्हणू की जिथं केंद्र सरकार आहे, युनियन गव्हर्नमेंट आहे, आणि जे स्टेट गव्हर्नमेंट आहे, राज्य सरकार आहे, इथं न्यायव्यवस्था पण त्यांची वेगळी असते. म्हणजे केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी आणि राज्याची न्यायव्यवस्था वेगळी. यांच्यामध्ये काय केलेली असते? अधिकाराची विभागणी केलेली असते. केंद्र केंद्राची न्यायव्यवस्था बघतं, राज्य राज्याची न्यायव्यवस्था बघतं. म्हणजे काय केली? अधिकाराची विभागणी केली. पण आमच्या भारतामध्ये नाही ना तसं. आमच्या भारतामध्ये संघ राज्याला हा अपवाद आहे. म्हणजे केंद्र आणि राज्य इथं जरी आमचे संबंध हे संघात्मक स्वरूपाचे असले, हे संघ राज्य स्वरूपाचे असले, पण आमची न्यायव्यवस्था ही एकात्मक आहे. म्हणजे इथे बघू सुप्रीम कोर्ट, इथं बघू आमचा हायकोर्ट, इथं बघू डिस्ट्रिक्ट कोर्ट, कारण एकात्मक आहे. ठीक आहे, हे आपल्याला प्रामुख्याने इथं कळणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की एकात्मक न्यायव्यवस्थेची तरतूद आमच्या इथे केलेली आहे, प्रामुख्याने आपल्याला कळतं. ठीक आहे, हे आपल्याला न्यायव्यवस्थेचे थोडंसं ओव्हरऑल आपण बघितलं. कशी रचना असते न्यायव्यवस्थेची? सुप्रीम कोर्टाचं मी फक्त सांगतो, सुप्रीम कोर्टाचं. सुप्रीम कोर्टामध्ये काय असतं? एक सरन्यायाधीश असतात, बाकीचे अन्य न्यायाधीश असतात. म्हणजे आता टोटल बघत असेल तर 34 आहे सध्या. एक सरन्यायाधीश, बाकीचे अन्य न्यायाधीश. ओके, मी इथं ओव्हरऑल सांगतोय तुम्हाला, लक्षात ठेवा, डीप मध्ये बघत नाही, फक्त मी थोडं 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 सांगू, एक रिलेट फक्त आपण थोडं थोडं बघत निघालो की काय असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये. ओके, 34. ओके, मग इथे प्रश्न पडतो, नियुक्ती कोण करत आहे? सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश असतील किंवा अन्य न्यायाधीश असतील, तर नियुक्ती कोण करते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सिंपल आहे, आपल्याला माहितीच आहे कोण नियुक्त करतं, राष्ट्रपती नियुक्त करतात. ठीक आहे, कुणाचे सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि नियुक्त करताना त्यांना जेवढ्या न्यायाधीशांचा सल्लामसलत करायचे तेवढ्या पद्धतीत ते सल्लामसलत करू शकतात. पण आता ते नाहीत करू शकत, कारण आता कंपल्सरी आपल्याला काय करतं, 1993च्या खटल्यानुसार खटले झालेत 82-93. समजा हे नुसार काय झालं, तर जो ज्येष्ठतम सदस्य आहे त्या ज्येष्ठतम सदस्यांचीच आपण म्हणतो सरन्यायाधीश म्हणून आपण काय करतो, नियुक्ती करतो, राष्ट्रपती करतात. ओके ओके, आता ही इतर न्यायाधीशांची नियुक्ती कोण करणार? राष्ट्रपतीच करतात. पण सल्ला कोणाचा घेतात? सरन्यायाधीशांचा सल्ला घेतात. सरन्यायाधीश पण काय करतात? इतर न्यायाधीशांचा सल्ला घेतात. तर त्याच्याबद्दल तुम्ही जर वाचला असाल तर त्याच्याबद्दल काय
तर हे आहेत की हे 4 अन्य न्यायाधीश जे आहेत ते 4 अन्य न्यायाधीश कोण असावेत त्याच्याबद्दल खटले आहेत, की कोणते कोणते खटले झालेत, काय झालं, मग कुणाची नियुक्ती आपण न्यायाधीश म्हणून करू शकतोय, हे सगळं यामध्ये दिलं. मग आपण काय बघितलं, ओव्हरऑल एक पॉलिटीचा व्ह्यू फक्त घेतला की पॉलिटीमध्ये नेमकं काय काय आहे. सो मग संसदीय प्रणालीचं थोडंसं गोष्टी बघितल्या, न्यायव्यवस्था म्हणजे काय थोडंसं बघितलं, किंवा कोणतं पुस्तक वाचणं गरजेचं आहे हे बघितलं. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणलं की किती प्रश्न विचारले जातात, किंवा थोडासा प्रश्नाचा नमुना बघितला की काय आहे पॉलिटीमध्ये, की कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात. काय एमपीएससी आता काय करते बघा, म्हणजे आपली हे ऍग्री जरी परीक्षा असली तर ती आयोगच घेतोय. कशी प्रश्न विचारते आम्हाला, आधी जर स्ट्रॅटर्जी बघत असाल 2011च्या आधी, आपण असं म्हणू की प्रश्न जे विचारले जायचे ऍक्टरवरती प्रश्न विचारले जायचे, ऍक्टरवरती. सो सर हे आणि काय ऍक्टरवरती प्रश्न विचारणं, ऍक्टर म्हणजे काय, तुम्हाला फ्रंटेजचे क्वेश्चन विचारले जायचे. मी तुम्हाला जर विचारले की बाबा शोलेमध्ये कोण ऍक्टर आहे, तर आम्ही लगेच सांगेन हे ऍक्टर होते, बच्चन होता, धर्मेंद्र होते, आम्हाला लगेच. मी जर प्रश्न विचारले की डायरेक्टर कोण होते, तर डायरेक्टरचं आम्हाला नाव सांगता येणार नाहीये, म्हणजे आम्ही तो प्रश्नाचा अभ्यास केलेलाच नाही. एमपीएससी पण तेच करते, ऍग्री पण तेच करते. काय करते मग, आम्हाला आधी 2011च्या आधी प्रश्न विचारला, 2012च्या आधी प्रश्न असा विचारला जायचा की खालीलपैकी भारतातला पहिला उठाव कधी झाला. आम्ही लगेच ऑप्शन असा 1857, 1947 समथिंग असा काही प्रश्न विचारला जायचा आणि आम्ही लगेच जायचं की 1857 उत्तर. किंवा असं विचार प्लासीची लढाई कधी झाली, मग ऑप्शन दिला जायचा. आम्ही हे फ्रंटचे क्वेश्चन आहेत. आता तसं नाही विचारलं जाणार, तुम्हाला विचारलं जाईल 1857च्या मागची कारणे कोणती होती हे विचारलं जाईल. तुम्हाला प्लासीची लढाई विचारणार नाहीये, तुम्हाला विचारलं जातील अलाहाबादचा तह पण विचारलं, अलाहाबादच्या तहच्या मागे कोणती त्यात तरतूद करण्यात आली होती हा प्रश्न विचारते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जो मगाशी प्रश्न सांगितला तो फ्रंटेजचा क्वेश्चन आणि बॅकएंडचा क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला विचार झाला नाही की पहिल्यांदा तुमचे हे हंगामी अध्यक्ष कोणाची नियुक्ती केली हे नाहीत विचारणार, हा फ्रंटेजचा क्वेश्चन झाला. आपण म्हणू की ऍक्टरवरचा प्रश्न. आम्हाला विचारतील पडद्यामागचा प्रश्न की त्यांचं नाव कोणी सुचवलं होतं. आधी प्रश्न विचारला जायचे की संविधान सभेमध्ये महिला किती होत्या, तर आम्ही लगेच आकडा सांगतो 15, असं नाही विचारलं. खालीलपैकी कोणत्या महिला सदस्य या संविधान सभेमध्ये होत्या हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग आम्हाला त्या महिला सदस्यांची नावं माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायला हवा, तर मग आपण असं म्हणू की आपण ऍग्रीचा आपण अभ्यास करू शकतो आणि आपल्याला प्रश्न सुटतील. ओके, मग आपण काय केलं, ओव्हरऑल आपण सगळ्या गोष्टी बघितल्या की काय काय नेमक्या ओव्हरऑल गोष्टी येतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला कोणता अभ्यास करायला पाहिजे. अनेकदा मी रिपीट करतोय की आम्हाला पुस्तक कुठलं वाचायला हवं, आम्हाला पुस्तक वाचायला हवं कोळंबी. कोळंबीची आपल्याला बाहेर जायची गरज नाही, कोळंबी सरांचं पुस्तक वाचलं की आपल्याला सगळ्या गोष्टी होऊन जातात, पण प्रश्न मात्र सोडवले पाहिजे. ओके, आणि स्थानिक स्वर संस्थासाठी तुम्ही किशोर लवटे जरी पुस्तक वाचलं तर इनफ होतं, ह्याच्या बाहेरचा प्रश्न तुमच्यासाठी येणार नाही. ओके, फक्त आपल्याला वाचून वाचून रिपीटेड वाचून आम्हाला त्यातले प्रश्न सोडवायला हवे. त्यातले प्रश्न आपण सोडवले की ऑटोमॅटिकली आमच्या पॉलिटीचा पैकीच्या पैकी मार्क मिळतील. आणि करंट रिलेटेड आपल्याला काय करायला पाहिजे, इश्यू फक्त बघायला पाहिजे. करंट रिलेटेड कुठली अमेंडमेंट आता झालेली आहे का, समती काय आहे. मग आता तुम्ही कालच बघत असाल नरेंद्र मोदींची अनाउन्समेंट होती की आपण कृषी कायदे मागे घेतले. आता कृषी कायदे मागे घेतले म्हणजे काय, हे कायदे आहेत, घटना नाही ना. काय म्हणतोय, घटना नाही आहे, घटना नसल्यामुळे आपण मागे घेऊ शकतोय. इथं काय घटनेत कुठं अमेंडमेंट केली आपण, घटनेत हे कृषी कायद्यात आपण मागे घेऊ शकतो, असा काही इश्यू नाहीये. मग कायदे म्हणजे काय येतात, घटना म्हणजे काय येते, हे सगळं आपल्याला फक्त बघायचंय. घटना कोण हे दुरुस्त करू शकते, कायदे कोण करू शकतं, हे सगळं आपल्याला बघायचंय. ओके, सो आपण एवढंच बघितलं आणि त्या दृष्टिकोनात आपण सगळा अभ्यास केला की काय काय आपल्याला जस्ट बघायचंय, कोणत्या अनुषंगाने बघायचं हेच फक्त आपण डिस्कशन केलं आणि ते ओव्हरऑल केलं. ओके, सो थँक्यू एव्हरीवन. आज आपण फक्त एवढंच बघू. बाकीचं लेक्चर असतील तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी बघू शकतो. सो आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, इव्हन युट्यूब चॅनल पण आहे. इव्हन काही क्युरी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क पण साधू शकताय. थँक्यू. डाऊट काय आहेत का? कुणाला काही डाऊट काय डाऊट्स आहेत का असतील तर सरांना विचारा. पॉलिटीच्या रिलेटेड? सर हा प्रश्न विचारला होता, किंवा हा कसा वाचायचा, कोणतं बुक वापर करू, कोणत्या क्वेश्चन सेट वगैरे. ऍक्ट लक्षात कशी ठेव, आपल्याला ऍग्रीला ऍक्टच नाहीत ना, आपल्याला कायदेच नाही येत ऍग्रीला, त्यामुळं कायदे लक्षात ठेवायची गरजच नाहीये. फक्त घटना लक्षात ठेवायला पाहिजे आणि घटनेतले काही फक्त आर्टिकल लक्षात ठेवावे लागतील, त्या ऍक्टची गरजच नाहीये.
म्हणजे तुम्ही राज्यसेवेला गेला किंवा पीएसआय करत असाल तर राज्यसेवेला जे मायनर ऍक्ट येतात. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल किंवा माहितीचा अधिकार अधिनियम असेल. ओके, ते मायनर ऍक्ट येतात तिथं ऍक्ट येईल. आणि पीएसआय साठी बघत असाल तर मग आयपीसी, सीआरपीसी, मुंबई पोलीस अधिनियम, इव्हिडन्स ऍक्ट हे येतील. ही आपल्याला ऍक्ट नाहीये. सो मग इथं नाहीये. फक्त घटनेतली कलम मात्र थोडीशी लक्षात ठेवावी लागतील. की मात्र कलम पाठ करावं लागतील, ऑप्शनच नाही. हा, मग त्यावेळी आपण ट्रिक बघू. ज्यावेळी तुमचा प्रश्न असा असेल की सर कलम कसे लक्षात ठेवायचे, तर त्यावेळी आपण ट्रिक बघू शकतो. ओके. ओके. आता सगळ्यात महत्वाची कलम कशी लक्षात ठेवायची, म्हणजे प्रश्न असा आहे की कलम तर आपल्याला पाठच करावे लागतील. पण काय कलमाचे आपण काय तर शॉर्ट फॉर्म ट्रिक वगैरे करू की ज्या ट्रिक मधनं आम्हाला कलम लक्षात राहतील. ओके. आणि तुम्ही ज्यावेळी मल्टिपल रिडिंग कराल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या कलम लक्षात राहतील. पण मल्टिपल रिडिंग झालं पाहिजे. आणि आपण काही कलमांचा शॉर्ट फॉर्म पण बघू. शॉर्ट फॉर्म बघितल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली गोष्टी कळतील. ओके. म्हणजे काही शॉर्ट फॉर्म आहेत ते आपण बघू, त्यातनं आपल्याला आर्टिकल कळतील. आणि कलम क्रमानेच आहे. म्हणजे आर्टिकल 12, आर्टिकल 13, 14, 15, 16, 17. फक्त आपल्याला काय भाग ठेवायचा. आता तुम्ही फंडामेंटल राईट बघितलं तर फंडामेंटल राईट काय 12 ते 35 आहे. फक्त भाग 3, 12 ते 35 एवढं लक्षात राहिलं की मग 12, 13, 14, 15, 16 हे काय फक्त जस्ट बघायचं. आणि तुम्ही 2-3दा रिडिंग केली की ऑटोमॅटिकली पाठवतील. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म पण बघू की कसे लक्षात ठेवायचे. ओके. हा, आता लक्ष्मीकांत वाचत आहे. तुम्ही समथिंग आता जर वाचत असाल तर हरकत नाही वाचायला. पण फक्त लक्ष्मीकांत मधलं फक्त कॉन्स्टिट्यूशन वाचायचं. आता तुम्ही वाचायला परचेस केला असाल किंवा घेतला असाल तर फक्त तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचा. बाकी पुढचं काय नका वाचू. म्हणजे दबाव गट, पक्ष पद्धती, राजकारण हे जे पुढचं दिले ते नाही. फक्त प्युअरली कॉन्स्टिट्यूशन. फक्त घटना वाचायची. बाकी नका काय वाचू त्यातलं मग. ओके. पण मोस्टली ज्यांनी अजून लक्ष्मीकांत घेतलेलंच नाही, मी सजेस्ट करेन की तुम्ही कोणतं पुस्तक वाचा. ज्यांनी घेतलेलंच नाही. हा, ज्यांनी घेतलेच त्यांनी मात्र आता चेंज नका करू. मग लक्ष्मीकांत मधलं फक्त घटना वाचायचे. हा, क्वेश्चन साठी जर बघत असाल तर आयोगाचेच डायरेक्टली क्वेश्चन तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करायला हरकत नाही. कारण बऱ्यापैकी जर तुम्ही क्वेश्चन साठी जर बघत असाल तर बुक पण मिळतं. ओके. क्वेश्चनचं ऍग्रीसाठी तुम्ही जर विचारलं बुक स्टॉल मध्ये जाऊन ऍग्रीसाठी स्पेसिफिक क्वेश्चन सेट आहे का, तर मिळतील तुम्हाला. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन पेपर डाउनलोड केला प्रिलियमचे तरी तुम्हाला बेटर होईल. कारण का आयोगाचे प्रश्न आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डायरेक्ट ऍग्रीचा क्वेश्चन सेट द्या म्हटलं तर तुम्हाला देऊ शकतात ऍग्रीचा क्वेश्चन सेट. सो मार्केटमध्ये अनेक आता चांगले क्वेश्चन सेट पण आलेले. तुम्ही त्यातला कोणताही तुम्हाला जो बेटर वाटेल तो चांगला घेऊ शकता. आणि कोणता क्वेश्चन आहे? हा, वरती कोणतर प्रश्न विचारला होता की किती तास स्टडी वगैरे करायची. सो मला असं वाटतं की केंद्रीय आयोग रीड करावे की नाही. केंद्रीय आयोग म्हणजे तुम्ही संघ लोकसेवा आयोग म्हणता का? येस, करायला पाहिजे. संघ लोकसेवा आयोग जो राज्यघटनेच्या भाग 14 मध्ये आहे तो केंद्र आयोग आणि इव्हन राज्य आयोग पण पाठी करावं लागेल तुम्हाला. वाचावं लागेल. केंद्र आयोग पण रीड करावं लागेल. इव्हन निवडणूक आयोग पण करावं लागेल. ओके. हा, किती तास अभ्यास करावा, तर मला वाटतं की माझं ह्याचं एक स्पेसिफिक आहे की मॅक्झिमम जेवढं करता येईल तेवढं करणं. मॅक्झिमम जेवढं आपल्याकडून होत आहे तेवढं करणं. आपला प्राईम टाइम कुठला आहे हे महत्वाचं आहे. घटनात्मक आयोग सोडून गरज नाहीये आपल्याला. घटनात्मक आयोग सोडून कोणतेही आयोग करायचे नाहीये. प्रश्न विचारलेलेच नाही आपल्याला. नाहीत विचारलेले प्रश्न आपल्याला घटनात्मक आयोग सोडून. म्हणजे तुम्ही मानवी हक्क आयोग म्हणा, महिला हक्क आयोग, ओके, किंवा माहिती अधिकार आयोग. ओके. हे करायचं नाही. फक्त घटनात्मक आयोग ते पण आपण फक्त वरचं बघितलं तर चालतं. स्थापना कधी झाली, ओके, घटनेतलं कोणतं आर्टिकल आहे, जसं एवढं कळलं तर आपल्याला बस होतं. घटनात्मक आयोग फक्त करायचे आपण. आता ते पहिल्यांदा मला असं वाटतं की ऍक्च्युली
पहिल्यापासून आपण डीप बेसचाच अभ्यास करायला हवा, पहिल्यापासून मेनचाच अभ्यास करायला हवा, आणि ज्यावेळी डेट डिक्लेअर होते त्यावेळी आपण प्रिलियम कडे जायला हवं, असं असतं. मोस्टली स्ट्रॅटर्जी ही असते की पहिल्यापासून आपण मेनचाच अभ्यास करतोय आणि तारीख डिक्लेअर झाली की तेव्हापासून आपण प्रिलियमचा अभ्यास करतोय. सो मेनचा अभ्यास करतोय म्हणजे ऍक्च्युअल आपला प्रिलियमचा अभ्यास होतच असतोय, असं पण असतं. सो मग बघा म्हणजे तुमच्या हे ना तुमच्या सायकोलॉजीनं कसं हे होतं हे ठीक आहे, त्याचं उत्तर आपण असं म्हणू शकतो. आता ते डिपेंड तुमच्यावरती आहे. हा, जनरल स्ट्रॅटर्जी तर तुम्हाला काय विचारायचे असेल म्हणजे जनरल स्ट्रॅटर्जी अभ्यास किती वेळ करावा, कसा करावा, सर मी कन्फ्यूज आहे, बँकिंग करावी की एमपीएससी करावी, हे ज्या रिलेटेड सगळे असे क्वेश्चन असतील तर माझ्या बेटर तुम्ही स्वप्नील सर तुम्हाला सांगू शकतात सगळी स्ट्रॅटर्जी. ओके, ती स्ट्रॅटर्जी स्वप्नील सरांना तुम्ही विचारू शकता. ओके, मला पॉलिटीच्या रिलेटेड काय असेल तर तुम्ही विचारू शकता. हा, आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मीकांत मधलं काय विचारतात, तर लक्ष्मीकांत मधलं तुम्ही जर बघत लक्ष्मीकांत मधलं फक्त प्रॉपर घटना करायची आहे मला. प्रॉपर घटना म्हणजे काय, भाग 25 करायचे, भाग 25 करायचे, आणि ट्रेस कोणाला द्यायचा आहे, मूलभूत हक्क, मार्गदर्शन तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, ओके, संसद, विधिमंडळ, ह्याच्यावरती ट्रेस द्यायचा आहे. ओके, ह्याच्यावरती जास्त डीप मध्ये करायचं, बाकी करायचं नाही, फक्त घटना करायची. हो, आता ऑफलाईन चालू होणार आहे का, तर ते सर सांगतील तुम्हाला सगळं, ऑफलाईन पण असेल, ते सर सांगतील तुम्हाला सगळं प्लॅनिंग काय आहे आणि काय काय आहे हे सगळंच. लक्ष्मीमध्ये फक्त घटना करायची. हो, नोट्स पण मिळतील तुम्हाला, ज्या आपल्या तयार आहेत नोट्स त्या पण मिळतील तुम्हाला, नोट्सचा पण काही इश्यू नाहीये. नोट्सही मिळतील तुम्हाला, इश्यू नाहीये नोट्सचा. ओके, चालेल, थँक्यू. ओके, ठीक आहे, मग बाकीचे डाऊट तुम्ही असाल तर तुम्ही विचारू शकताय बाकी सरांना. ओके, चालेल, थँक्यू एव्हरीवन.